आता सर्वेक्षण केलं जाणार. निवडणुकीपूर्वी दिलेले सरसकट सगळ्यांनी आता फेर सर्वेक्षण किंवा नियम अटी आहे. नेमकं काय? नाही, लाडक्या बहिणीसाठी सगळ्या ज्या सवलती यापूर्वी दिलेल्या आहेत, मी विधानसभेतही सांगितलं की त्यातली कोणतीही सवलत किंवा कोणत्याही लाडक्या बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे बंद होता कामा नये. ज्या काही निकष लावायचे ते इथून पुढं ज्या नवीन बहिणी ॲड होतील त्यांना लावाव्यात. इथंपर्यंत ज्या स्वतःहून येऊन अर्ज लाईनीत उभ्या राहून भरलेल्या आहेत त्यांना थांबवणं योग्य होणार नाही. सर, बीडच्या प्रकरणामध्ये काय दाखवेदारी मंत्रालयात जातं काय सांगाल? बीडच्या प्रकरणामध्ये काय दाखवेदारी मंत्रालयात जातं काय सांगाल? नाही, आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढं आल्या की त्यावर बोलणं उचित आहे. आधीच कोणत्याही गोष्टींच्या बद्दल टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे. वाल्मिकी कराडांचा आका कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे? ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा, मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते असतील किंवा जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर दिसतोय. कोकणातले शिवसेनेचे नेते राजन साळवी हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं तर काय एकूणच महाविकास आघाडी कसे पाहते? पराभव झाल्यावर थोडा काळ वाईट वाटतं, नाराज होतात लोक, पण कुठं जातील असं मला वाटत नाही. ते देवेंद्र फडणवीस म्हणतायत भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून. अर्थात संख्येप्रमाणे तोच मोठा आहे ना. तो काय महाराष्ट्रातही मोठा झाला आहे आणि भारतातही मोठा झाला आहे. जगदीपांचं असं म्हणणं येते दोन्ही पवारने एकत्र यावं, काय वाटतं? ते काय नक्की म्हटले मला माहित नाही, मी बघून सांगेन तुम्हाला. मराठा समाज आणि वंजारा समाज वाद होऊ शकतात असं कधी वाटतंय काय सर? नाही, होऊ नये तसा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. कुठेही टोकाची भूमिका जातीसाठी आणि जातीवरून घेण्यात येऊ नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. सर, राज्यात सगळं ऑलवेल आहे, राज्य योग्य पद्धतीने चाललंय असं आपल्याला वाटतं? तुम्ही ठरवायचं. आता आमच्याबद्दल जनतेने निर्णय दिलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं. कारण जनतेने एका बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात कौल दिलेला आहे, त्यामुळे आता जे राज्य करणारे आहेत त्यांच्या काही काळ गेल्यानंतर कळेल. आता कालच निवडणुका झाल्या आणि आज आपण जर विचारलं तर आम्ही निवडणुकीत आमचे विचार मांडलेलेच आहेत. त्यामुळे आता नव्याने विचार मांडायला काही घटना व्हाव्या लागतील, त्यानंतर पाहू. साहेब, अजित पवार आणि शरद पवार गेले आपलं काय मत? मी त्याच्यावर काही मत व्यक्त करणं योग्य नाही. लोक बोलतात वेगळे, लोकांच्या अटकळी आहेत, त्यामुळं लोक म्हणतात. माझं त्याच्यावर काही मत नाही. अतिशय चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या ठिकाणी आमचे प्रशांत यादव यांनी उभं केलेलं आहे. 9 तारखेपर्यंत चालणार आहे. त्याचा लाभ कोकणातल्या आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यांनी घेतला पाहिजे. अतिशय आधुनिक अशा व्यवस्था या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. शेतीचे नवे प्रयोग दाखवण्यात आलेले आहेत.